विटेवरी सकये बाई ओ करी कृपा तू विटेवरी सकये बाई ओ करी कृपा तू विठेवरी सकये बाई हो करी कृपा विठेवरी सकये बाई हो करी कृपा माझे मन लाग तुझे बाई ओ करी कृपा माझे मन लाग तुझे बाई ओ करी कृपा माझे मन लाग तुझे बाई हो करी कृपा माझे मन लाग तुझे बाई हो करी कृपा तू सावळे सुंदरी 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 हो लावण्य मनोहारी हो करी कृपा लावण्य मनोहारी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा राहिली डोळा पाहिली पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखील वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई विठाई वरुण विठाई सच्चिदानंद बाई ओ करी कृपा सच्चिदानंद बाई ओ करी कृपा बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी उजळ कुळदीपा बोध करी सोपा येऊनी लवलाई येऊनी लवलाई सच्चिदानंद बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी संत म्हणो जया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवा कुंडली कवरदा हरी भगवान की महाराज की महाराज की भगवान की माता की शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की नम पार्वती पते हर हर पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा रूप प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा रूप प्रथम नमः सरे चरण संताजी सरे चरण संताची
मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कुट्यान कुटे मोरेश्वराबा तू घाल पोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभु के चरणों में सदा प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुझे भूलू नहीं मेरो प्रियतम श्याम मेरो प्रियतम श्याम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सहाति भूलो सागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर वीर विक्रम बजरंगी
मस्तके पायावरी या वारकरी संताच्या भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया. शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा विठाला विठाला भाग्यवंत म्हणूज्या. शरण गेली पंढरीराया, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा. प्रस्तुत कीर्तन प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा भाग्याचं दर्शन दाखवणारा नवीन जो भगवंताला, जो पांडुरंग परमात्म्याला शरण गेला तो भाग्यवान आहे असं तुकोबार यांचं म्हणणं आहे. अभंग बोलतानाच लक्षात येण्यासारखं आहे की भाग्यवंत म्हणू जया, त्यालाच भाग्यवान म्हणायचं. शरण गेले पंढरीराया, जो त्या पांडुरंग परमात्म्याला शरण गेला तो भाग्यवान. महाराज म्हणतात मी या शरणागतीचं पहिलं पाऊल कोणतं आहे? पहिलं पाऊल आहे प्रभूचं नामचिंतन. नामाने प्रवेश होतो. तुम्ही आपण पंढरपूरला जरी गेलात तर जाताना चंद्रभागेचं स्नान झालं रे झालं की डायरेक्ट मंदिरात जातो का आपण? नाही महाराज. पहिली पायरी कोणाची? तुम्ही डायरेक्ट पुढे गेले ना, डायरेक्ट नाम घेऊन देवाजवळ नाही तर याच्या अगोदर शरीर निर्मळ करण्यासाठी चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन आणि दर्शनानंतर पुढे. अरे अंतकरण चोख झाल्याशिवाय नाम घेण्याचा अधिकारच नाही. ते अंतकरण चोख करण्याचं जे दर्शन आहे ते चोखा महाराजांचं. त्या पायरीचं दर्शन, पुढं नामाची दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन आणि पुढं प्रभूचं दर्शन. म्हणजे अंतकरण चोख झाल्याशिवाय नामाचा अधिकार नाही. एकदा नाम घेतले की नाम आणि देव याच्यामध्ये अंतर नाही. मग महाराज म्हणतात शरणागतीचं पहिलं पाऊल आहे प्रभूचं नामचिंतन. हे नामचिंतन काय करतं? तरले नामाने माग तरले, आताही तरत आहेत पुढेही तरतील. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. पण याच्यासाठी मुक्तीचे ते स्थळ. पण हे कोणाला? भोळ्या भाविका, निर्मळ. भोळाही पाहिजे, भाविकही पाहिजे आणि अंतकरणाने निर्मळही पाहिजे. महाराज म्हणतात मग असा तो पांडुरंग परमात्माच का निवडला की त्याला शरणागती पत्करल्याने तो भाग्यवान होऊ शकतो? कारण वेदांनी आणि पुराणांनी त्याचं गायन करावं. गायली पुराणी. तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा विठाला विठाला. या ठिकाणी प्रति पंढरपूर अशा दशेचं हे स्थान आहे. आणि अशा ठिकाणी विठ्ठल मंदिर, माऊली उद्यान, अरुण कुमार वैद्यनगर, साक्री रोड, धुळे. आणि या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर हे ट्रस्ट गेल्या 4 वर्षापासून चालत आलेला आजतागत हा कार्यक्रम. आणि सुंदर असं नियोजन आहे, प्रयोजन आहे, आयोजन आहे. त्यातल्या त्या योग्य पद्धतीने भरभरून भोजन पण आहे, अन्नदान पण आहे आणि नामदान सुद्धा आहे. मला तर बापूंनी सांगितलं की 4 क्विंटल साबुदाणे.
त्या मापात पब्लिक पण आहे बरं का. नाहीतर असं आहे ना, खाई लेवून लोई लेव तुमच्याकडे जी भाषा आहे ती. पण तसं काही दर्शन, कारण ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस अरे पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश घेऊन लाईनीने त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं. असं सर्व भाविकांचं दर्शन आम्हाला येतानाच घडलंय. कारण आज मंदिरात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घेणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. आणि अंशांशी खेळ आहे. आतला तो हा कोण, याच्या आत आहे तो, याला चालवणारा तो, तो हा विठ्ठल बरवा बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, कोण, तो हा, याला चालवणारा तो परमात्मा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अरे तू याला चालवणारा तो परमात्मा आहे. अंशांशी त्याने जर देवाकडे खेचलं, त्याने देवाने जर त्या जीवाला खेचलं तर तो दर्शनाला जातो. काही म्हणतात ना, आपण म्हणतो चालता का पंढरपूरला, तो बोलवल तेव्हा. सर्व बोलतो की आपण, देव बोलवेल तेव्हा जाऊ. मला एक सांगा, अंतकरणात जर त्याच्यावर भाव असेल तर तोंडात आल्याबरोबर उच्चारल्याबरोबर ती क्रिया लगेच झालीच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीने सुंदर असं रम्य स्थान. आणि अशा या ठिकाणी नेमकंच पंढरीला आज आषाढी एकादशी आहे. आणि या एकादशीचं या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन अंतकरणापासून घेतलं, मनापासून जर घेतलं तर त्याच्या जीवनात दुसरी शांती कोणती. आणि ती शांती इथंच मिळेल. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, शांती परते नाही सुख, मनवोनी शांती दरा, उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा, शांती परते नाही सुख. या दुःखरूप जीवाला सुख पाहिजे असेल तर शांती परते नाही सुख. कारण तो परमात्मा आहेच तसा. कारण याचा अर्थ सर्व सुखाचं आगर आहे. आणि हे सुख या जीवाला अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ एक लक्षात घ्या, जो देखे सो
दुखिया बाबा सुखिया कोही नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया याने तुकोबाराय सांगतात प्रत्येक जीव हा दुःखरूप आहे आणि सुख शोधण्यासाठी तो कुठतरी मार्ग पाहतोय. मग सुख नेमकं कुठं कुठं आहे? सुख वसे हिची ठाई बहुपाई संतांच्या चरणाजवळ सुख आहे, संतांच्या सानिध्यात सुख आहे, संतांच्या संगतीत सुख आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत जा तेरी अच्छी बनेगी. बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी. बिगड़ी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. पण एक सांगू का महाराज, आम्हाला नाही पंढरपूरला जाता आलो. यावेळेस गर्दी पण भरपूर आहे बरं का. आणि पंढरपुरातलं अतिक्रमण बी काढणं चालू आहे. वरून पाऊस पण आहे. पण एवढ्या गर्दीत सुद्धा जाण्याची आतुरता आहे. माऊलीचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा अथंग भरलेला आहे समुद्रासारखा. एक मोठा प्रवाह मात्र पंढरीच्या दिशेला आहे. एवढे लाखोने वारकरी त्या पंढरपूरला गडप होतात. कसे होतात तेच कळत नाही. अरे पंढरपूर काही एवढं मोठं नाहीये, पण लाखोने जगातील सर्व वारकरी त्या पंढरीला हजर होतात. पण काही म्हणतात महाराज आम्ही नंतर जाऊ का, गर्दी धक्काबुक्की इस्त्री केलेले कपडे खराब होतात. पण एक सांगू का, याचं एक सूत्र असे, अरे एवढ्या वारकऱ्यांनी रात्रंदिवस हरीचं भजन पूजन चिंतन केलं. अरे सतेज होऊन ते वारकरी त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं भजन करतात. याचा अर्थ एक लक्षात, नामाने कायिक वाचिक मानसिक तिन्ही अवस्थेत परिवर्तन होतं. आणि अशा एखाद्या पुण्यात्म्याचं, अशा एखाद्या भाग्यवंताचं, अशा एखाद्या दैवी पुरुषाचा स्पर्श जर आपल्याला खेटून जर लागला तर आपली दशा बदलून दिशा बदलण्याचा मार्ग म्हणजे आमचं भाग्य उदयाला येऊ शकतं. लागू द्या ना धक्का. मळलेले कपडे धुता येतील, गुढ्या पडलेले कपडे इस्त्री करता येईल, पण याच जे भाग्य आहे ते उजळण्यासाठी अशा गर्दीमध्ये एक सांग महाराज, पंढरपूरला अशा कालावधीत जाण्यात त्रास आहे पण आनंद आहे. तुम्ही एरवी पंढरपूरचा हा टप्पा सोडून मध्ये जा, गेल्यासारखं वाटतं का? आलो फिरून फक्त, पण पंढरपूरला गेल्यासारखं वाटत नाही. कारण तो परमात्मा आजच्या स्थितीला लेकुरवाळा होऊनच बसलाय. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. गे गोपाळांचा मी
बघतो गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावर रे, सोपानाचा हात धरे. हे सर्व का सांगतो माहिती का? सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. अरे छोट्या खाली का असेना, छोट्या छोट्या पालख्या आहेत. त्र्यंबकेश्वर आपल्या निवृत्तीनाथांची पालखी आहे. सर्व संतांच्या पालख्या निघतात. आता ही सर्व लेकरं पांडुरंगाच्या सानिध्यात जायला, विठू माझा लेकरवाळा, हे सर्व लेकरं तिथं आहेत. काय आनंद आहे महाराज. आजोबा तेव्हा शोधतो, नातू पंतू मांडीवर खेळतात तेव्हा. लक्षात आलं ना? आजोबा तेव्हा शोधतो जेव्हा नातू पंतू मांडीवर खेळतात. कोणी गालगुच्चा धरतं, कोणी खांद्यावर बसतं. आजोबाला त्रास होतो, पण त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. आज पंढरी, आजच्या दिवसाला आतांग जिकडे पांडुरंगाचं भजन चालू आहे. आणि पांडुरंगाचं भजन करता करता एक सूत्रच असे, देवाची वारी असली तर संतांचं भजन करावं, आणि संतांची वारी असली तर देवाचं भजन करावं. आज पांडुरंग परमेश्वराची वारी पंढरीची आहे, आणि याच्यात मात्र भजन कोणतं झालंय? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. टाळी वाजवा जरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. टाळी हात वर. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव 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 ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल माय बापा, पांडुरंगा माय बापा. अशा कालावधीमध्ये सुंदर टाळे वाजून भजन केले. वाटत नाही आपली पंढरीची वारी झाली नसती. पंढरीची तर अवतरली महाराज. पंढरीच अवतरली. या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन सुंदर असं काही आगळ वेगळा आनंद आहे, आणि अंतकरण भरून येण्यासारखं आहे. आम्ही रस्त्याने आलो, आमचे हे दोन्ही कलाकार म्हणतात, एखादा भोंगा असल, एखादा माईक असल, असं तर नाही, पण इथं आल्यावर पाहिलं तर अंतकरण भरून आलं महाराज. लाईनीत भाविक मंडळी दर्शन घेतायत. अंतकरणातला भाव, या अंतकरणातला भाव या ठिकाणी जाणून आला. नाहीतरी देवाला दुसरं काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव कभू काम, गिरीधर लाल तो भाव कभू काम. गिरधर लाल तो भाव कभू, गिरधर लाल तो भाव कभू. कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, गिरीधर लाल
बावळा कोणाचा कृष्ण आहे हा? हा कन्हैया कोणाचा नाही तर मला कडेवर बसू द्या, मला तर विठोबा होऊ द्या. नसेल तर मी घेऊन जाऊ का? विठ्ठल विठ्ठल म्हणजे याचा अर्थ आपले मुलं सांभाळण्याची जबाबदारी आपली नाही. सध्या वातावरण दूषित झालेलं आहे. शाळा सुटल्यावर लेकरं आपले आपले घेण्यासाठी बाप येतो, आजोबा येतो. कारण का? चोट्यांचा बाजार वाढलाय ना. नाही, इमानदारी सांगतो मी, जरा सावधान होऊन. आज बऱ्याच ठिकाणी फक्त मुलाला आधार नसला की त्याला गुंडाळलं की निघाला, असा प्रकार चालू आहेत ना. तुम्ही ऐकता काय, पाहता काय? म्हणून बेजबाबदार बेसावध निश्चितच राहू नका. आता नवरात्र येतंय, गणपती उत्सव येतंय, जरा सांभाळून राहा. विठ्ठल विठ्ठल काय चालू होतं आपलं? विठू माझा लेकुरवाळा. अरे हा भाव त्या देवाजवळ घेऊन जातो महाराज. हा भाव देवाजवळ कसा नेतो माहिती का? अरे एवढे वारकरी पांडुरंगाचं भजन पूजन चिंतन करत्या पंढरपूरला पोचतायत. तुम्ही याच्या मागचा भाव लक्षात घेतला का? मी सहज बोलतोय, याचा अर्थ टाइमपास म्हणून नाही. अरे माऊलीच्या सोहळ्यात सुद्धा असे काही महात्मे फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरता नाही विषय. मी जरा विचारपूर्वक बोलतोय. ज्याचं पुण्य उदयाला आलं, जगात जोही जीव जन्माला आला, ज्याचं पुण्य उदयाला आलं तो पंढरीच्या वारीत सामील होतो. नुसता भारतच नाही, विदेशातले सुद्धा. आज अमेरिकेतले सुद्धा आज माऊलीच्या सोहळ्यात ज्यावेळेस चालतात, कर्नाटकातले आम्ही ज्यावेळेस माऊलीच्या पाठीमागे 12 नंबर परकाळेचा जो नंबर आहे 12 नंबर, आम्ही येताना माऊलीचा सोहळा पुढे गेलाय आणि त्या डांबरावर 10-12 वारकरी असे फुकून फुकून ती बारीक रेती जमा करायची महाराज. मग मी नेमकं विचारलं, माऊली आपण हे काय करतायत? कारण तिथं नावानिशी काहीच बोलता येत नाही. स्वतःची बायको किती बी संगीतात निपुण असली तरी सुद्धा तिला संगीता म्हणता येत नाही. काय म्हणतात तिला? माऊलीच. ती पुढे म्हणते, का हो मी काय तुमची माऊली आहे का? अगं माऊलीच म्हणतात ना, सगळं माऊलीच म्हणतात. एक काम कर, माऊली एक माऊलीच. मग आपण म्हटलं त्या वारकऱ्यांना, आपण कुठले आहात? आम्ही कर्नाटकातले आहोत. कर्नाटकातले 7-8 वारकरी त्या रस्त्यावर माऊली माऊली म्हणून जे वारकरी पंढरीला निघतात, त्यांच्या पायाची आलेली धुळीची कण ही रस्त्यावर असते. ते इकून तिकून असं फुकून ती जमा करतात आणि एका कागदात चिमूट भरून टाकतात. म्हटले तुम्ही काय करतायत? माऊली एकच आहे. आम्ही माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊ शकतो फक्त ग्रंथाच्या आधाराने, ज्ञानेश्वरी आधाराने. तुकोबारायांचं दर्शन घेऊ शकतो फक्त गाथ्याच्या आधाराने. पण आता ते माऊली माऊली म्हणतो, माऊली आम्हाला ग्रंथाच्या रूपात दिसते, प्रत्यक्ष दिसत नाही. पण ज्या तुकोबारायांचं माऊलीचं चिंतन करत करत जे वारकरी गण जातात, त्यांच्या पायाची धुली कण आम्ही जमा करतो, ती आम्ही आमच्या घरी डबीत भरतो. जसं आम्ही सकाळी उठल्याने स्नान संध्या झाल्याने देवपूजा केल्याने जसं आम्ही गंध लावतो, तसं त्या डबीमध्ये आमची अंगुष्ठ टाकतो आणि आम्ही आमच्या कपाळाला तो गंध लावतो. असं वाटतं की आम्हाला माऊलीचं दर्शन झालं. ते रजकणाची भूमिका अशी पॉवरफुल आहे. मग ते रजकण तेवढ्या पुरता नाही, त्या रजकणाचा या जीवावर होणारा मोठा परिणाम कोणता? वासनेची वीज
जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज आसंता तरुणार लागता वासनेचे बीज वासनेचे बीज जळोनी जाये संत चरण रज पायाचे रजकण आमच्या कपाला लागले वासनेचे बीज जळून जाय. एवढा भाव अंतकरणात भाव आहे आणि ते भाव अंतकरणापासून आम्हाला देवाची प्राप्ती करून देतं. एवढंच नाही तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये जे वारकरी अष्टमीचं जे प्रस्थान होतं ना महाराज, भरगतचा आनंद महाराज, आणि सोहळ्यातला आनंद काय आगळा वेगळाच आहे. आपा एक सूत्र समोर आलं म्हणून सांगतो. माऊलीच्या सोहळ्याचा प्रभाव असा आहे, त्या दिंडीचा प्रभाव असा आहे की तो भाव आम्हाला घेऊन जातो. मग तो भारतातला आहे का अमेरिकेतला आहे नाही सांगतायत. विदेशातले सुद्धा दिंड्या आपल्या आळंदीला जमा होतात. आपला भारतीय नागरिक अमेरिकेत आहे आणि त्या अमेरिकेतली एक स्त्री, तिने सहज या कोई सुख मिलेगा, सुख शोधण्याचा आतोनात प्रयत्न प्रत्येक जीव करतोय. आता अमेरिकेत काय कमी हं? अरे त्या अमेरिकेत काहीच कमी नाही, पण ती अमेरिकन स्त्री म्हणते मनातल्या मनात, या कोई सुख मिलेगा. आपला भारतीय नागरिक ते कानाने ऐकतोय आणि याने ती भाषा लक्षात घेतली, माताजी आपको सुख मिलेगा लेकिन यहाँ नहीं, भारत में जाओ. तिच्या भाषेत इंडिया में जाओ. तिने आपली थोडी पुंजी घेतली आणि भारतात प्रवेश केला. भारतात प्रवेश केला तर तो नेमका MP UP मध्ये. आणि तिथं काय सर्व भगवे वस्त्र हातात चिमटे आहेत महाराज, झांज आहे आणि काय भजन, सीताराम 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 ओ सीताराम 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 सीताराम. काय भजन साधूंचं, सीताराम सीताराम सीताराम. ते चिमटे दाढी जटा भगवे वस्त्र महाराज, आणि त्याच्यात ती माऊली गेली आणि तिने ते भजन कानाने ऐकलं, ते ताजस्वर ऐकला. हे काय अमेरिकेत नाही हं? तिने ऐकलं आणि बसली महाराज ती. पण ती हिंदी बोलत असताना तिने हिंदीचा वापर केला. बाबाजी या कोई सुख मिलेगा. आता तो ओरिजिनल वारकरीच होते महाराज, तिथे गेलेले वारकरी काही. ते वारकरीने ऐकलं, माताजी आपको सुख होना, सुख मिलेगा लेकिन यहाँ नहीं, महाराष्ट्र में जाओ. ज्याचे ग्रहमान चांगले असलेत ना, चांगले योग असले ना, सर्व इकून तिकून येऊन मिळतात महाराज. तिचे ग्रह चांगले होते, सांगितलं या नाही, महाराष्ट्र में जाओ. महाराष्ट्र में जाओ. महाराष्ट्रात आली. असंच कीर्तन चालू होतं. ती येऊन बसली, तिने ते टाळ पकासतो नाद ऐकला आणि नाद ऐकल्यावर अंतकरण असं अंगाला शहारी आले. अष्टसाती भाव तिची जागृत झाले आणि त्यावेळेस ती म्हणते का वारकऱ्याला, या कोई सुख मिलेगा. महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र आहे. आणि तोच कालावधी होता माऊलीच्या प्रस्थानाचा. मी जे सांगतोय ते भाकड कथा नाही, थोडं स्मरण राहूच द्या. कहा जाना पडेगा, ए महाराष्ट्र है लेकिन आळंदी जाओ, माऊली के पास जाओ, आपको सुख मिलेगा. तिने त्या क्षणी लगेच आळंदीला प्रवेश केला आणि आळंदीला प्रवेश केला तर त्यावेळेस अष्टमीचं ते उत्सव
प्रस्थानाचा कालावधी. त्या टप्प्यात ती तिथं आली आणि त्या गर्दीमध्ये ती प्रवेशद्वारातून आळंदीमध्ये त्या महाराजात शिरली आणि या ठिकाणी जाता जाता समाधीत प्रवेशद्वारातून मध्ये शिरली आणि गेल्याबरोबर मध्ये काय चालवतो महाराज? अरे दोन्ही बाजूला टाळकरी, मध्ये पखवाज आणि लाईनीत विनेकरी. काय भजन चालवतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा टाळी वाजवा. तुकाराम, थोडं टाळी वाजवून घ्या ना. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मी असं म्हणतो, किती तास भजन केले म्हणजे याचा कंटाळा येईल? ज्ञानोबा तुकाराम असं पावल्या खेळतात आणि पावल्या खेळताच वारकरी एकमेकाला भिडतात. म्हणजे मारामारी करायला नाही, हातात हात घेतात, भज मंडळ बाजूला सरकतं, पखवाजाचा नाद चालतो आणि फुगडी खेळायला सुरुवात होते. अरे अशी सुंदर फुगडी चालते महाराज. अरे काही म्हातारे बसले तर उठत नाही, उठले तर बसत नाही. कारण का? एकदा त्याने हातात हात घेतला तर चांगल्या पोटऱ्या हलतात. 7-8 फुगड्या एका नॉनस्टॉप एका दमात करतात. याचा अर्थ तुका म्हणे वृद्ध होती तर रे परमार्थाची पावर आहे. आमचे भरत पाटील बोलले, कालपासून म्हणजे फक्त कसे डोळ्यापुढे हा प्रसंग आहे, हा उत्सव आहे, हा उत्सव करणं गरजेचं आहे. आणि हे भूत ज्याच्या आत शिरलं, कोणतं भूत? जे नवीन आले असतील ते म्हणतात महाराज देवाला भूत म्हणतात. इमानदार सांग माझा, हे जे भूत आहे ना, या भूताने मंदिर नाही बांधलं. हे भूत चांगल्या जीवाच्या आत शिरतं आणि ते भूत त्याच्याकडून कार्य करून घेतं. महत्वाचं आहे. ते भूत अदृश्य स्वरूपात आमच्या शिरतं. अरे याची कल्पना केव्हा तरी कोणाच्या तरी डोक्यात आली असली? इथं पहिल्यांदा देवीचा उत्सव व्हायचा, नवरात्राचा. या ओपन प्लेस मध्ये नवरात्रामध्ये देवी बसवली जायची. पण त्यावेळेस मात्र आदेश शक्तीने अंदाज केला की माझ्या रूपात नवरात्र जिकडं तिकडं होतात, पण माझ्या रूपात जर मी विटेवर उभे राहून कटीवर हात ठेवून जर मी आलो तर सकल भाविकांचा उद्धार होईल. पण तुम्ही म्हणाल बा नवरात्र उत्सव तेव्हा देवी बसायची आणि आता पांडुरंगाचं मंदिर झालं, नियमाप्रमाणे देवीचं मंदिर झालं पाहिजे होतं. पण आदेश शक्तीचंच काहीतरी सूत्र असलं पाहिजे. मग तुम्हाला मग आदेश शक्ती तो परमात्मा वेगळा आहे का? नाही. अरे तो विटेवर आहे आणि ती गडावर आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे दोन्ही अलग अलग नाही, दोन्ही एकच आहे. त्या रूपातून या रूपात आणलंय. म्हणून हे रूप जरी आम्हाला असं दिसलं तर ते कोणाचं स्वरूप आहे? तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा. मी एवढं म्हटलं तर एखाद्याचे बी पाय थरथर केले नाही का? तुम्हाला फुल चान्स आहे, नाचून घ्या. इथं नाचले तरच बरं, घरी जर नाचले तर बाई म्हणतील. असं काही करू नका. आहे तो आनंद लुटूनच घ्या, ताल घ्याच, त्याशिवाय मी सोडणार नाही. हा रेडी? हा सर्वांनी टाळी वाजा. ज्यालाही वाटलं मोजून 31 सेकंद. तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई ओकारी कृपा. माझे मन लागू तुझे पायी ओकारी कृपा, माझे मन लागू तुझे पायी ओकारी कृपा, माझे मन लागू तुझे पायी ओकारी कृपा, माझे मन लागू तुझे पायी ओकारी कृपा.
की जय हो. हं? आणि ते देव बैसले सिंहासनी. अरे तो त्या देवाचा देवारा आहे, तो त्या देवीचा देवारा आहे. तुझा देवारा मांडीला हो करी करी कृपा. अरे आदिशक्तीच्या रूपात परमात्मा विठ्ठलाला सांगायचं, देवा तू तिच्या रूपामध्ये तू कटेवर हात ठेवून विटीवर पाय ठेवून उभं आहे, तर आम्ही जर तुझ्या दर्शनाला आलो तर आमच्यावर कृपा कर. म्हणजे प्रत्येक जीवाला देवाच्या कृपेची गरज आहे का नाही? प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे. प्रत्येकाने देवाचं नाव घेतलंच त्याच्यासाठी, कृपेसाठी. देवाचं नाव घेतलंच पाहिजे. प्रत्येकाने देवाचं नाव घेतलंच. तुम्ही बोलत जा ना. प्रत्येकाने देवाचं नाव घेतलंच पाहिजे, पण देवाचं नाव घेतलंच पाहिजे अशी गरज वाटत. बरोबर बोलला, त्याची गरज आहे महाराज. अरे या जीवावर कृपा करणारा, याला सुख देणारा त्याच्याशिवाय दुसरा कोणता आहे? म्हणून तुकोबाराय आपली सर्वांची बाजू घेऊन देवाला हात जोडतात, विनवणी करतात. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथ, पंढरीनाथ देवाच्या कृपेची गरज आहे. मंदिर आपल्या जागेवर आहे, देव सिंहास्त बसलेले आहेत. आल्या याचका पुरे धनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. मग नित्यनेमाने आपला दिवस जर प्रसन्न अवस्थेत जाण्याचा एक मार्ग आपल्या समोर आहे. सकाळी उठून स्नान झालं, देवाची पूजा झाली की येऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. आपला दिवस भाग्याचा आहे. आणि तो देव असाच नाही बसून ठेवला हो, असा देव तो आपल्यासाठी बसलाय. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरेदनी. आलेल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बसलाय. म्हणजे तुम्ही त्याला रिकामा नाही बसवलं, त्याला कामाला लावलेलं आहे. तुम्ही नतमस्तक झाले का बस, हा खरं की नाही? तसंच आहे. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही आपण तिथं गेले, देवा मला सुखानं ठेव एवढं म्हणतो की नाही? बोलत जाणं असं मोठ्याने बोलायचं. आम्ही हात जोडला, चरणावर मस्तक ठेवलं की तुम्ही आपण काय म्हणतो, देवा मला सुखानं ठेव. अरे ज्याच्याजवळ नाही त्याने ठीक आहे, पण काही श्रीमंत बी असतात, त्याने दिलेलं असतं. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. याला देणारा बी तोच आहे, देवे दिला देह याला देणाराही तोच आहे, आणि याला जे दिलं ते देणारा बी तोच आहे. फक्त एक लक्षात घ्या, करोडपती जाव लखोपती जाव, जाऊन त्याला देवाजवळ काहीच मागायचं नाही. आणि एक असा गेला, सर्व भरभरून दिलंय, घंटा वाजला आणि देवाला हात जोडला, आणि तोच देवाला म्हणतो, देवा मी मागायला नाही आलो बरं का, मी मागायला आलेलो नाही, हे सर्व तूच दिलंय म्हणून आभार मानायला आलो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशा स्थितीमध्ये तो परमात्मा, त्याचं दर्शन घेतल्याने भाग्याची दिशा बदलते. आमची दशा घालवायची असेल तर दिशा दर्शवणारे संत, आणि ते संत दिशा दर्शवतात. मग त्या देवाजवळ जर जायचं असेल तर मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, देण्याची पंथे चालू जाता, देण्याची पंथे चालू जाता.
दयानिधी संत ते, मग ते संत दयानिधी आहेत, ते कृपा करतात. तीच माऊली आता रिवस मारा. तीच माऊलीचा जो प्रभाव आहे, संतांचा प्रभाव आहे, मग तो संतांचा प्रभाव तिने त्या फुगड्या पाहिल्या. कोणी? तुम्ही आले का फिरून आळंदीला? आले ना? मग दोन्ही बाजूला टाळ चालू आहेत, मध्ये फुगडी चालू आहे. आणि स्त्रीचा एक स्वभावच आहे, फुगडी तिला जमत नाही अशी एखादी बाई. माणसाला जमणार जर फुगडी येते ना, तो फक्त उड्या मार असं असं, तो हाताला झटके देईल, पुढच्याचा हात उतरून टाकल, सोडणार बी नाही. पण स्त्रीचा स्वभाव असा आहे, तिने अंदाज केला, हे जी फुगड्या खेळतात ना, मला बी जमल ना. आता तिने फुगड्या खेळायच्या आहेत. ती कुठली? अमेरिकेतली. अमेरिकेत काय फुगड्या खेळतात? अमेरिकेत? अरे अमेरिका याच्यातलं काहीच नाही. पण ते अमेरिका आणि आमचा भारत गरिबी का सर? किती फरक आहे. ती अमेरिका आणि आमचा भारत गरिबी का? एक सांगू का, जे अमेरिकेत आहे ते भारतात नाही, मान्य करतो. आता कसं चालू पाहिलं ना, घे बॉम्ब टाक, संपवायचं फक्त, त्याला काही घेणं नाही. सर्व श्रीमंत राष्ट्र, मग ते अमेरिका आणि आमचा भारत गरिबी का? मग याचा अर्थ जे अमेरिकेत आहे ते भारतात नाही. पण ही दुसरी बाजू सांगू का, जे भारतात आहे ते अमेरिकेत पण नाही. तुम्ही टाळी तर वाजली, पण काय आहे तिथं नाही. तुम्ही टाळी तर वाजली, पण टाळी वाजताना बी अशी कशी तरी वाजू नका, कुठंतरी गुतल्यासारखं. टाळी अशी वाजायची की जेणेकरून याच्यामध्ये पॉइंट आहेत. ठराविक डोकंदुखी झाली ना, ठराविक 5 नंबरचा पॉइंट इथं आहे, मला बी विचारून घ्या, नाडीतून ते आमचे चिरंजीव आहेतच. अशी जर टाळी वाजली तर हाताला जर झंझण आला तर याच्यातले बरेच पॉइंट खुलतात आणि आमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. झालं, तुमची डोकेदुखी बंद झाली आता. विठाल विठाल. नेमकं अमेरिका आहे ते भारतात नाही, पण जे भारतात आहे ते अमेरिकेत नाही. भारतात आहे ती संस्कृती. आता टाळी वाजली पाहिजे. आमच्या भारतामध्ये जी संस्कृती आहे ती अन्य कोणत्याही देशात नाही. कारण इथं बहिणीला बहीण, आईला आई, मुलीला मुलगी, आजीला आजी म्हटलं जातं. तसं विदेशात नाही, बॉन्ड केला जातो. बॉन्ड 6-6 महिन्याचा. तुमचं ना आपलं जमलं म्हणजे आपलं म्हणजे तुमचं ना आपलं जमलं, जर मिळतं जुळतं असेल तर 6 महिन्याचा बॉन्ड लिहायचा. आणि मध्ये जर खटकलं, तुम्हाला दुसरी मला चौथी, काही घेणं नाही. तसं आपलं कसं आहे, एकदा शुभमंगलम सावधान, एकदा गळ्यात पडली रे पडली, मरेपर्यंत वागवावी लागेलच. आणि नाही काही झालं तर मग वाऱ्या सुरू. कुठल्या? खावटी झालं सुरू. ही संस्कृती महाराज. आणि त्या पतीच्या नावाने कुंकू लावला जातो. आधी टिकल्या ना बंद करून द्या. विदेशात त्या टिकल्या सुद्धा रंगीबेरंगी. चप्पल ब्ल्यू, साडी ब्ल्यू, नवरा ब्ल्यू. नाही लई नखरेत महाराज. मी चेष्टाने सांगत, असंच योगानं आल म्हणून सांगतो. मी पांडुरंग परमात्मा माझ्या पाठीमागे. हे जर खोटा असेल ना, खोटं आहे का? नाही महाराज. म्हणून आपल्या पतीचं संरक्षण, जिचा मालक असला तिला जगात कोणाचीच भीती नाही. अरे ज्याचा पाठीराखा मालक आहे तिला कोणाचीच भीती नाही. आणि ज्याचा सखा हरी श्री हरी. आता लक्षात आलं का? आपला मालक तो आहे ना, आणि आपला पाठीराखा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तो आपला पाठीराखा असल्यानंतर आपल्याला खडे मात्र कुठलीही भीती नाही. मी बोलेल पण व्यवहार लक्षात घ्या.
तो परमात्म्याची शरणागतीचं पहिलं पाऊल आहे प्रभूचं नाम चिंतन. पण एक लक्षात घ्या, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर तो त्या तिथपर्यंत पोचला तो निश्चित भाग्यवान ठरला जाईल. पण संतांची भूमिका कशी आहे? संतांची भूमिका, जे संतांना आवडतं ते आपल्याला नकोय आणि जे आपल्याला आवडतं ते संतांना नकोय. लॉटरीचं तिकीट लागलं, सुंदर बायको मिळाली, सुंदर मुलगा झाला, भाग्यवान. खरं की नाही? संतांना ते नकोय. भाग्य तरी नो वेदन पुत्र दारा, भाग्य तरी नो वेदन पुत्र दारा, भाग्य तरी वेदन पुत्र दारा, भाग्य तरी वेदन पुत्र दारा. निकटवास बरा संताप ये, निकटवास बरा दुंदना नदीना दिन 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 दुंदना ननननननन, निकटवास बरा, निकटवास बरा, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी. आता माझ्याकडे लक्ष द्या. एक जरी चरण सुटलं तरी मोजून आपले 15 मिनिट 20 मिनिटं बाकी येते. काही अडचण नाही ना? टायमात 11 म्हणजे नाही तर आज हरिदिनीच आहे, काही टेन्शन नाही. नाही तिथं सिंगर बी हजर आहेत. पखावजर आमचं शिवबन जाधव मोठा चिरंजीव आहे आणि सिंगर म्हटल्यानंतर आज श्री शिवाय नमस्तुभ्यम, काय नाव आहे त्यांचं? प्रदीप मिश्राजी. त्यांच्या पंडालमध्ये हा बाप्पा 200-250 लोक नाचवतो. त्यांचा ग्रुप आहे आणि सर्व भजी मंडळ आता एवढे कलाकार मंडळी महाराज. शेवटी कीर्तन झाल्यावर पाहू आपण. रात्रभर एकादशी आषाढी साजरी करायची, आपल्याला काही अडचण नाही. पण मला एक सांगा, अशा स्वरूपातून जर चिंतन जर झालं रे झालं तर आमच्या जीवनात एक भाग्याची दिशा बदलेल. तीच माऊली तिथून फुगडी झाली, तिला इच्छा झाली, तिने हात पकडला आणि एका तिने अंदाज केला. नजर तिची चाणाक्ष होती महाराज. अमेरिकेतून भारतात आली फुगट नाही, पुण्य खेचून आणलं पुण्याईने. आणि आम्हाला पुण्यच खेचून आणतं चांगल्या ठिकाणी. परिणाम असा झाला, तिने अंदाज केला एवढ्या वारकऱ्यांपैकी कोण फुगडी चांगलं खेळलं. तुम्ही 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 नका या, पण सांगतो पास. नेमकं तिने अंदाज केला, त्याचे गॉगलवाले आहेत ना, त्यांनी फुगडी चांगली खेळले. ती माऊली सहज डायरेक्ट गेली आणि त्या वारकऱ्याचा हात पकडला आणि आलं रिंगणात महाराज असं नेमकं. आणि जो फुगडी सुरू झाली, टाळांचा नाद, पखाजाचा नाद, फुगडी सुरू झाली. एवढी सुंदर फुगडी, आयुष्यात पहिलीच फुगडी खेळली तिने. अशी फुगडी झाली, थोडा थकवा आला आणि तिथंच पायरीवर बसली. बसल्यावर थकवा निघाला आणि ते एका वारकऱ्याला म्हटलं, ऐकता ना तुम्ही? त्या वारकऱ्याला म्हटलं, माऊली का राहतीये? सांगणाराने सांगितलं ना, आळंदीला जाओ, आळंदी में जाओ, माऊली के पास जाओ, आपको सुख मिलेगा. तो वारकऱ्याला म्हटली ती, माऊली का राहते? त्याला वाटलं माऊली स्त्री आहे का पुरुष आहे काय माहिती, काही गंध नाही, पण अंतरातला भाव तिला खेचून आणलाय. आणि ती म्हणते, या माऊली का राहते? काय माऊली के पास जाने का. त्या आता आपले वारकरी बी नुसते कपाला टिळण, धोतर, टोपी येड समजू नका बरं का. वारकरी काळावर वार करणारी ताकद वारकऱ्याची आहे. आता जुना इतिहास जर पाहिला ना महाराज, आपल्याला वेळ कमी, कारण कमी वेळेत अजून जजमेंट नाही. असं मग योगायोगानं तो वारकरी आहे, काळावर मार करणारा. अरे 10,000चा सफारी ड्रेस असू द्या आणि तो बस स्टँडवर जाऊ द्या, बूट पॉलिश काय असू द्या, त्याला कोण राम राम करता का? राम राम, जय हरी, गुड बाय, नमस्कार, काहीच नाही. टाटा नाही, बाय बाय नाही. पण एकदा मळकट असू द्या कपडे, धोतर असू द्या, पायात तुटकी चप्पल असू द्या, गळ्यात उपरणं असू द्या नेहरू, आणि डोक्याला टोपी, कपाळाला टिळा असू द्या,
उत्तराच्या आधीच टाळी झाली. दुसरा टप्पा झाला. कारण माहितीये कपाला टिळण वारकरी तर शुद्ध सत्व गुण आहे आणि या वारकऱ्याचा लोक भाविक असले तर डायरेक्ट पाया पडतात आणि जयरी तरी घालतात का नाही. एवढं त्या वारकऱ्याच्या गणवेशात पावर आहे. मी जरी तर सूट बूट घालून जयहरी माझं कीर्तन आहे नाही, गणवेशाला महत्व आहे महाराज. आत काय आहे ते गणवेशावर अवलंबून आहे. मग तो गणवेश असा होता. त्या वारकऱ्याने अंदाज केला माऊली इथले नाहीये. कारण ते अमेरिकन म्हटल्यानंतर ते केस कशी सोनेरी. गणवेश तिथे काय असे काळं निळं काहीच नाही महाराज. भुरी बसक माऊली असते ते केस वगैरे असं सुंदर, ते डोळे विळे घारे डोळे असं. आणि तिने अंदाज केला, त्या वारकऱ्याने अंदाज केला की अमेरिकेतले विदेशातले. माताजी माऊली के पास जाना काय. हो जाणे काय. त्या माऊलीचा हात त्या वारकऱ्याने पकडला आणि जाऊन माऊलीच्या समाधीजवळ नेलं महाराज. आणि मी जसं करतो तसं तुम्ही करा हा संकेत वारकऱ्याने सांगितला. वारकऱ्यांनी आपलं मस्तक त्या माऊलीच्या समाधीवर ठेवलं आणि इथे मस्तक ठेवलं. याने समाधीवर मस्तक ठेवून लगेच बाजूला झाला. तिचं मस्तक ज्या माऊलीच्या समाधीवर टेकलं गेलं. अरे कालावधी निघून चालला तरी माऊलीचं मस्तक त्या समाधीवर उचललं जात नाही. काय याचा अर्थ. याचा अर्थ एकच आहे. अरे बऱ्या दिवसाचं पुण्य बाकी होतं आणि ते पुण्य सांगून तिचं भाग्य उजळलं आणि माऊलीच्या समाधीला नतमस्तक झाल्याबरोबर असं पुण्याने खेचलं की ते मस्तक उचलू वाटत नाही, बाजूला ठेवू वाटत नाही. आणि त्या वारकऱ्याने मस्तकावर हात ठेवला आणि तिला समाधीपासून बाजूला केलं. तिला ती अनुभूती अशी आली की आज तागायत ती अजूनही माऊलीची सोहळा टाळत नाही. ती बरंच वय झालंय अजून ती माऊलीचा सोहळा करते. विठ्ठला तेच म्हणतात भाग्य तरी नव्हे, हे भाग्याचं लक्षण आहे, पुण्याईचं लक्षण आहे. आणि जो त्या पांडुरंग परमात्मा संतांच्या मार्फत शरण गेला तो निश्चित भाग्यवान अभंगाचा भाग्यवंत की तुमची जबाबदारी एकच टाळी वाजणे. कशी बी नाही मी पहिले सांगून गेलो
कारण बिंबीच्या देठापासून ते गातात ना, कीर्तन झाल्यावर सांगितलं ना लगेच फराळाला बसता येईल की नाही, जिरून जातं महाराज, एवढं सोपं नाही. आणि जो गातो तोच खातो. तुम्ही दिंडी छोटी असो मोठी असो कोणती का असे ना, जो कंटिन्यू दिवसभर अभंग म्हणत राहतो ना, नाचत राहतो, गात राहतो, त्याला वाढल्या तो म्हणतो नको नको, पण सपाटा. कारण तिथं गेल्यावर तो नाही म्हणतो, पण जो गातो तोच खातो. आणि जो गातच नाही, "ऐ", का बरं जिरलंच नाही, जिरव ना जरा, पावल्या घे, फुगड्या खेळ, खरे की नाही. असंच आहे. म्हणून जो गाईल तो खाईल, असाच प्रभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात भाग्यवंत म्हणू जया. भाग्यवान त्यालाच म्हणायचं शरण गेले पंढरी राया. महाराज आम्हाला पंढरीला जायची भरपूर इच्छा आहे, पण एक सांगू का, संसारात परिस्थिती, परमार्थात मनस्थिती. परिस्थितीने संसार शोभतो, मनस्थितीने परमार्थ शोभतो. अरे आमची परिस्थिती नसली चालेल, परमार्थात त्याची गरज नाही, पण ज्याची मनस्थिती आहे त्याला देव बोलवतो आणि पंढरीला जातो. महाराज पंढरीला जायला एवढा पैसा बी नाही, आता करायचं काय, अजून अर्ध तिकीट आहे, जाऊन या. नाही खरं इमानदारी सांगतो महाराज, ही काय ती कृपा आपल्यावर. अर्ध तिकीट आहे, काहींचे बी अर्धे आहेत, काहींना जर फुल फ्री. जाऊ द्या, नाही इथे जायचं जनते तिथे जायचंच आहे ना, काय टेन्शन. अरे एकदाच भाग्याची दिशा बदलण्यासाठी त्या पंढरीच्या त्या भूमीवर पावलं जरी पडले तरी तुम्ही आपण स्वतःला भाग्यवंत म्हणू द्या. शरण गेले पंढरी राया, जो तिथं शरण गेला तो भाग्यवान. आता पुन्हा रिवर्स आलं तर जरा चिंतनाकी वाढेल. भाग्य तरी नव्हे धन, पैसा असलं म्हणून भाग्य नाही, पुत्र असलं म्हणून भाग्य नाही, दारा पैसा असला म्हणून भाग्यवान का. भाग्यवान का, तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मला जा, रेल्वे स्टेशन जंक्शन जिथं असेल तिथं गळ्यात मोठं 10-5 तोळ्याचे दागिन्याचे माळ घ्या आणि तिथं जाऊन पडा. चोर येतात, असे बॅट चमकवतात. येणारी हावडा एक्सप्रेस 2 तास उशिरा येत आहे अशी जर बातमी आली तर आपण काय करतो, मोबाईलला रिमाइंडर लावून ठेवतो आणि अशी झाकून आणि झोपतो. चोर येतो, 3-4 चोर तोंड बांधून हातात काठी असताना ती बॅटरी चमकवतात. पिवळा मणी चमकला की बाई त्याला सोन्याशी गरज आहे, त्याला त्या जीवाशी घेणं नाही. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण आणि घेती प्राण. त्याच ठिकाणी जर पवित्र तुळशीची माळ जाड मण्याची असली, ती झाकून जातो, म्हातारा झोपलं आणि योगायन म्हणतात नवं उपरणं गळ्यात लाकीट बिकीट असेल, ते चोर म्हणतात ऐ बॅटरी काढ, तोंड बांधलेली बॅटरी चमकवतो, गळ्यात उचकवतो आणि तुळशीचा जाडा मणी दिसतो तुळशी माळ्यातला. तो चोर त्याला चाल भिकार चोटे चाल. अरे खरा धनचोट तोच आहे, तो नंगचोट कशाला त्याची नादी लागतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देव जोडण्यासाठी तेच एक कनेक्शन आहे, ते एक साधन आहे. म्हणून तुका म्हणे धन भाग्य शाश्वत नाही. धन पुत्र सुंदर मुलगा झाला भाग्यवान, दारा म्हणजे पत्नी, सुंदर बायको मिळणं भाग्य का. हा आपा तुम्ही मला तारीख दिली की नाही, आता तुम्ही आपल्याशी बोलायचं. सुंदर बायको मिळणं भाग्यवान की नाही. सर तुमचं काय मत आहे. 200 पोरी पाहिल्या म्हणजे मी नाही बरं का, तुम्ही म्हणा. माझा बरोबरचा मित्र म्हणतो 200 पोरी पाहिल्या एकही पसंत नाही. पसंत तू केलं नाही का तुलाच पसंत केलं नाही तेच कळत नाही. मग एक लक्षात घ्या, 200 पोरी पाहिल्या मग सुंदर बायको म्हणून भाग्यवान की नाही. असं नका म्हणा ना. सुंदर पत्नी मिळणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचं एक प्राबल्य आहे. तिथे सुंदर पत्नी मिळणे भाग्यवान आहे. पण याच्या पुढचं सांगू का,
सुंदर पत्नीचं सौंदर्य वस्त्राच्या आत झाकून राहणं हे भाग्याचं लक्षण आहे. नाही, तुम्हाला मान्य करावं लागेल. 10-5 मिनिटं कार्यक्रम वाढू शकतो. हा? सुंदर सौंदर्य पत्नीचं असावं, कारण आपण चालताना ती आपल्या बरोबरीला शोभली पाहिजे ना, शोभली पाहिजे. सुंदर पत्नी असणं भाग्यवान आहे. पतीचं सौंदर्य वस्त्राच्या आत झाकून असणं गरजेचं. मी डबल बोललाय. तरी आपल्याकडे बरं आहे. तुम्ही पुन्हा बॉम्बे तिकडे जर पाहिलं ना, पहिलं तरी ब्लाऊज पण राहायचं. आता कुठपर्यंत आलं? सहज विषय आला म्हणून सांगतो बरं का, इथपर्यंत आलं. तुम्ही पुन्हा बॉम्बे सिटीमध्ये गेले तर डायरेक्ट शांडो बन्यान, दंड मोकळी. चुकीचं आहे ताई, चुकीचं आहे. बर ते तर जाऊ द्या, मुलींचं ठीक आहे. म्हाताऱ्या म्हाताऱ्या रे, धन्यवाद. अशी अवस्था शहरात आहे. म्हणून वस्त्राच्या आत शरीर सौंदर्य झाकून ही खरी भारतीय नारीचं लक्षण आहे. विदेशातलं ते नंतर काय निघालं होतं आणखी ती वन साईड. इथले केस कापायचे ना, अशी डोळ्यावर घ्यायचे, झटका मारत मारतच चालायचं. अरे लय खेळ होता. ते मध्ये बंद झालं. कुठून बंद झालं? जसा कोरोना बंद झाला तसं ते बंद झालं. खेळच मिटला. या शरीराचे चोचले करू नका, नाटकं करू नका. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ठेवा, तेच महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठल भाग्यतोडे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. हे भाग्याचं लक्षण. मग संताचा पायी वास असणं म्हणजे ते संतांचे पावलं पंढरीला जातात. भाग्यतोडे वे धन पुत्र दारा. मग तिथं जाण्यासाठी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालला की तो देवापर्यंत पोचतो. म्हणून भाग्यवंत म्हणू द्या शरण गेले पंढरी राया. जो देवापर्यंत गेला तो भाग्यवान. पण एक लक्षात घ्या, आता जो देवापर्यंत पोचला ते भाग्यवान. कुठपर्यंत पोचला? ते पांडुरंगाच्याच चरणापर्यंत, पांडुरंगापर्यंत, त्या विठ्ठलापर्यंत पोचला ना. आता एक काम करा, त्या देवाचं थोडं गुणगान गाऊ. आता पुरुष वर्गांनी आता 3 चरण आपले बाकी आहेत. अजून एक 10-5 मिनिटात आटपतो. पुरुष वर्गांनी सरळ हातवर करायचे. माता माऊलींनी जागच्या जागी टाळी वाजा आणि प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. ठोबार कुमाई जय हो बार कुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय हो हरी 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 जय जय हरी 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 जय हो हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय
खाली करा. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. पण शरणागती पत्करली की तुकोबाराय सांगतात शरणागतीचं पहिलं पाऊल आहे प्रभूचं नाम चिंतन. मग हे नाम चिंतन काय करतं? मागही नामाने तरले, आताही तरत आहेत, पुढे नाम घेतील ते तरतील. अभंगाचं दुसरं चरण. तरले तरती हा भरवसा. टाळ. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. हो, हो, हो. तरले तरती हा भरवसा. ओ तरले तरती हा भरवसा. ओ तरले तरती हा भरवसा. 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 हो, हो, हो. तरले तरती हा भरवसा. हो, तरले तरती हा भरवसा. हो, तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. पाणी जाणी 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 जागा सा सा. पाणी जाणी जाणी जागा जाणी सा. पाणी जाणी 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 जागा सा सा. पाणी जाणी जाणी जागा जाणी सा. नामदार का दाटसा. नामदार का दाटसा. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. हो, हो, हो. तरले तरती हा भरवसा. 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 नामधार का दाटसा. नामधार का दाटसा. नामधार का दाटसा. हो. टाळी कशी वाजली पाहिजे. याच्यातच आनंद आहे. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडिले थोर लहाने. काहीच नाही महाराज, जेवढं आणलं होतं तेवढं लुटून घ्या. तुम्ही पंढरपुरातच आहात. या भावनेने त्या देवासमोर प्रेमाने टाळी वाजून भजन म्हणत जा. विठ्ठला